हे उडदाचं डांगर आहे ना, ज्वारीच्या भाकरी बरोबर, नाचणीच्या भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर पण इतकं भारी लागतं ना. हे अगदी भारी लागतं चवीला. त्याच्यात कांदा वगैरे टाकून ना एक नंबर लागतं ना. असंच्या असं तुम्ही नक्की करून बघा. एकदा तुम्ही हे बनवून बघितलात ना, तुम्ही नेहमीच असं भाकरी बरोबर बनवालच नाही. गरम गरम भाकरी आणि हे उडदाचं डांगर, एक ऐवजी 2 भाकऱ्या खाल तुम्ही. होय. खमंग असे उडदाचं पीठ तयार आहे. असं मिक्स करून घ्यायचं मस्त. आमचं गावाकडच्या पद्धतीतलं हे उडदाचं डांगर खाण्यासाठी तयार. नमस्कार, आज मी तुम्हाला उडदाचं डांगर बनवून दाखवणार आहे. कोकणातील अगदी प्रसिद्ध पदार्थ म्हणजे हे उडदाचं डांगर. पारंपरिक पद्धत आहे ही. त्या पद्धतीने मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. उडीद भाजण्यापासून आणि पीठ तयार करून तुम्हाला डांगर बनवून पण आज मी दाखवणार आहे. असं हे उडदाचं डांगर अगदी चविष्ट होतं. मस्त लागतं चवीला. हे उडदाचं डांगर आहे ना, आमच्या बाबांना खूप आवडायचं आणि तिथपासून मला हे बनवायलाच लागायचं घरात. होय, म्हणून आई ना हे पीठ तयार करून ठेवायची. आणि बाजारात कसं असं चांगलंच मिळतं असं नाही आणि पुरवठ्याचं पण नाही, म्हणून आपण हे असे उडीद आणून ना घरी बनवायचं डांगर. आज सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला जात्यावर नाही दळून दाखवणार आहे, आज मिक्सरला दळून दाखवणार आहे. कारण का प्रत्येकाकडे जातं नाही ना. आणि आम्ही कसं कुळीत पीठ पण तुम्हाला आम्ही जात्यावर दळून दाखवलेलं आहे बघा. ते कुळीत पीठ पण तुम्ही घरी बनवा. इथे मी हे उडीद घेतलेलं आहे, हे बघा. आणि हे उडीद मी साफ करून घेतलेत आहेत. आणि आता आपल्याला हे उडीद भाजायचे आहेत. उडीद आपण भाजून घेऊया. कढई ठेवली आहे तापत. आणि हे उडीद थोडे थोडे भाजायचे आहेत आपल्याला, एकदम नाही सगळे भाजायचे आहेत. थोडे थोडे भाजलेत ना की भाजतात पण चांगले. सगळ्या बाजून छान भाजले जातात. आणि उडीद हे आपल्याला असे चांगले हलक्या हाताने असे चांगले भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं भाजणं महत्वाचं आहे. चांगले हे उडीद भाजले ना की पीठ पण तेवढं चविष्ट आणि खमंग. काय होय, सुगंध पण भारी येतो. तुम्ही कुठचं पण पीठ कोळीत जरी म्हटलात ना तरी कोळीत पण आपल्याला चांगले भाजायलाच लागतात. म्हणजे कसं मग खमंग अगदी ना पिठाला सुगंध भारी येतो आणि चव भारी लागते. आणि आग कशी कमी जास्त करून आपल्याला हे उडीद भाजायचे आहे. तुम्ही पण गॅसवर करत असाल ना तर गॅस कमी जास्त करून आपल्याला उडीद हे भाजून घ्यायचे चांगले. हे उडदाचं डांगर आहे ना, ज्वारीच्या भाकरी बरोबर, नाचणीच्या भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर पण इतकं भारी लागतं ना हे उडदाचं डांगर. अगदी भारी लागतं चवीला. त्याच्यात कांदा वगैरे टाकून ना एक नंबर लागतं ना. असंच्या असं तुम्ही नक्की करून बघा. एकदा तुम्ही हे बनवून बघितलात ना, तुम्ही नेहमीच असं भाकरी बरोबर बनवालच नाही. गरम गरम भाकरी आणि हे उडदाचं डांगर, एक ऐवजी 2 भाकऱ्या खाल तुम्ही. होय. की समजायचं कसं आपल्याला की ह्याचा सुगंध येतो भाजताना आणि जरा जरा असे उडायला लागतात थोडे. मग समजायचे आपल्याला की हे उडीद भाजलेत आहेत. असंच कसं आधीच बघा, आधीच या उडदाला कसं वास वगैरे काही येत नाही. असं बघा, सुगंध वगैरे येत नाही. पण हे भाजताना ना भाजलेत ना की त्याचा सुगंध भारी येतो. आणि छान कडक होतात. मग समजायचं आपल्याला हे भाजलेत आहेत तसे. असे मी सगळे उडीद भाजून घेते. उडीद आपले भाजून झालेत आहेत, हे बघा. आणि हे उडीद पण आपल्याला असे थंड करून घ्यायचे आहेत. थंड झालेत ना की आपल्याला मिक्सरला फिरवायचे. कसे फिरवायचे ते पण तुम्हाला दाखवते थंड झाल्यावर. हे उडीद बघा थंड झालेत आहेत. आता आपल्याला उडदाची ह्या सालं काढून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला असं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं. आणि मिक्सरच्या भांड्यात असे थोडे थोडे घेऊन आपल्याला फक्त साली काढायचे आहेत. मिक्सर ना कमी जास्त करून आपल्याला साली काढून घ्यायची. एकदम जास्त फिरवायचं नाही मिक्सर, तर पीठ होईल. म्हणून थोडे थोडे घ्यायचे आपल्याला सालं काढताना, म्हणजे पटकन होईल चांगली. मिक्सर चालू बंद करायचा आणि फक्त आपण साली काढून घेऊया. हे असे बारीक करून घ्यायचे. हे बघा सगळेच बारीक होत नाही. येतील तेवढी सालं फक्त काढायची, बाकीचे तसेच राहिले तरी चालतात. मग असं परत हे आता दुसरे पण मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा सगळे असे साली काढून घेतले आहेत. आता मी हे आसडून घेते, म्हणजे पाकडून घेते. सुपात आम्ही का नाही घेत आहे, कारण सुपातून कसं माहितीये हे बारीक आहे ना, ते सगळं निघेल ह्याच्यामधून. असं ताटात घेते आई. हे बघा किती बारीक साली बारीक आहेत ना.
हे बघा, अगदी भारी. करताना फक्त आपल्याला जरा हे वाटतं, पण ते चवीला अगदी भारी. पण आई जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही द्या हा. पीठ बनवायला. हो. एकदा पीठ बनवून ठेवलात ना की लगेच मग कधीही तुम्ही बनवून खाऊ शकता. होय, गरम गरम भाकरी भाजलात ना आणि हे असं डांगर घेतलात ना अगदी भारी. दुसरं काय नसलं तरी चालेल. चालतंय, होय. हे बघा झाले. सगळे आपले पाकडून झालेत आहेत. हे बघा उडीद. आता आपल्याला परत आता ह्याचं पीठ करायचं आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यात असं छोट्या भांड्यात घ्यायचं म्हणजे पटकन होतं पीठ. असं थोडं थोडं घेऊन आता पीठ करूया. हे बघा कसं दिसतंय बघा, आणि खमंग सुगंध अगदी भारीच येतोय. होय. आणि पूर्ण मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. मी कसं बनवतात ते पण दाखवणार आहे. पण आता आधी सगळे उडीद मी हे बारीक करून घेते. खमंग असे उडदाचं पीठ तयार आहे. आणि हे पीठ, उडदाचं पीठ आहे ना, आपल्याला मिक्सरमध्ये सरसरीत असं नाही काढून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं जसं पीठ असतं ना तसं आपल्याला हे पीठ करायचं आहे. जसं आपण भाकरीचं वगैरे करतो ना, एकदम बारीक असं गंधासारखं तसं करायचं. तसं करून घ्यायचं. आता आपण डांगर बनवूया. त्यासाठी साहित्य इथे मी हे 2 कांदे घेतले आहेत तसे कापून चौकोनी असा बारीक कापायचा. हा, 2 मिरची घेतली आहे बारीक कापून. मिरची पण कशी कापायची आहे, मध्ये भाग पडायचा आहे आणि नंतरच बारीक कापायची आहे. कोथिंबीर, लाल मसाला घरगुती आणि मीठ. आणि किती आपल्याला डांगर बनवायचं आहे ना तसं आपल्याला ते पीठ घ्यायचं. आणि उरलेलं पीठ आपल्याला हवाबंद डब्यात अगदी पॅक करून ठेवायचं. व्यवस्थित राहतं चांगलं. हा, होय. पहिला कांदा असा चुरून टाकायचा हा जरा असा. आणि कांदा थोडा ना जास्त घ्यायचा म्हणजे भाकरी बरोबर कांदा चांगला लागतो. होय. असं असं चुरून टाकायचा कांदा. ओली मिरची आणि लाल मसाला, मीठ आणि कोथिंबीर. कोथिंबीर नाही टाकलात तरी पण चालेल, पण ह्या पिठाचा सुगंध अगदी भारी आणि खायला पण चविष्ट. होय. असं. आणि ह्याच्यात आपल्याला 4 चमचे असं पीठ घ्यायचं. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं. म्हणजे जरा चिकट व्हायला हवं. हा, असं. म्हणजे सुक्क पण नाही, एकदम पातळ पण नाही. हा, घट्ट सरस पण थोडा ओलसरपणा त्याला यायला हवा. हा. सगळे मसाला वगैरे पिठाला सगळं लागायला पाहिजे. असं मिक्स करून घ्यायचं मस्त. आमचं गावाकडच्या पद्धतीतलं हे उडदाचं डांगर खाण्यासाठी तयार. आणि लगेच लगेच हे बनवून खायचं. हा हा, म्हणजे ठेवायचं नाही तर कांदा नरम पडतो. हा, नरम पडतो कांदा. असं गरम गरम बनवायचं आणि भाकरी बरोबर खायचं. असं नक्की तुम्ही बनवून बघा उडदाचं डांगर. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की करून बघा असं.